आदिशक्ती जय काली कपर्दिनी, जय मधुकैटभ छरणी देवी, जय महिष विमर्दिनी, जय चमुंड जय चंड मुंड भंडासुर खंडिनी, जय सुरक्त जय रक्त बीज विढाल विहंडिनी, जय जय निसुंबा सुंबत धरणी भूषण, जय जय भरणी सर्जा समर्थ शिवराय कहे, देहि विजय दे जगजननी, देहि विजय दे जगजननी, देहि विजय दे जगजननी. जशी चंपकेशी फुले फुललं जाई, बली शो बली जास जायाची जाई, विजय कीर्तीचा चंबू चंबू दिवाला, तरी सावलीसी माऊली मुलाला. सूर्यादिवंदन पूर्व दिशेला, इतिहासात प्रथम मुद्रा महासिद्धेश जाऊन. दुसरं वंदन निश्चयाचा महामेरू, बहुतनांचे आधारू, अखंड स्थिती चाल धारू, श्रीमंत योगी अशा जाणत्या राजांना छत्रपती शिवाजी महाराजांना. तिसरं वंदन या स्वराज्याच्या ठाई आणि धर्मरक्षणापायी आपल्या प्रत्येक अवयवाची युद्धकुंडामध्ये बाजी लावणाऱ्या, वयाच्या 32व्या वर्षी 140 लढाया करून एकदाही न हारणारा आणि तह करून माग न फिरणारा राजा म्हणून इतिहासात नोंद घेतलेल्या या स्वराज्याच्या पहिल्या युवराज आणि दुसऱ्या छत्रपतींना धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. सूर्य कुणाच्या तळाताळ झाकत नाही, हिमालय कोणाच्या बापानं वाकत नाही, आणि मी सत्य बोलतो, सत्याला अडवायची कुणाची ताकद नाही. 32 मनाचं सोनेरी सिंहासन साकार झालं. या बहिणीची आबरूची लक्तर विश्वर टाकली जात होती. ती आबरूची लक्तर विश्वर टाकली जाणाऱ्या प्रत्येक मुघल, यवन, पोर्तुगीज, डच, फ्रेंच अशा कैक पादशाह्यांना चाप बसवणाऱ्या आणि याच रयतेच्या मस्तकावर सोनेरी सिंहासन छत्रचामर धरणाऱ्या धर्मवीर छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जिथं स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि जिथं स्वतःची शेवटची प्राणज्योत माळवली, अशा शिवतीर्थ किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या, रायगडाच्या परिसरात असलेल्या वाघेरी नावाच्या एका सुंदर गावामध्ये सरांचा जन्म झाला. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, या परिसराला वाघेरी असं का म्हटलं जातं माहितीये? रायगड कसा माहितीये? रायगड आहे म्हणजे या सिंहाचे दबा धरून बसलेला वाघ, आणि त्या वाघाच्या परिसरात काय आहे? वाघ दरा, वाघ विरा. या परिसरात आहे वाघोली, वाघ दरवाजा, आणि त्याच वाघिऱ्याच्या बाजूला आहे वाघेरी नावाचं गाव. आणि त्याच अशा सुंदर परिसरात कदम सरांचा जन्म झाला. कर्मधर्म संयोगानं त्यांच्या कार्याची सुरुवात सुद्धा आमच्या वाघेरीत झाली, आणि वाघेरीपासून कार्याची सुरुवात झालेले कदम सर छत्रपतींशी आपोआप जोडले गेले. आणि पुण्यतिथीच्या माध्यमातून असेल, गडारोहण स्पर्धेच्या माध्यमातून असेल, सरांचं उत्तम असं दायित्व आलं, आणि या ठिकाणी सरांना उत्तम कार्य छत्रपतींच्या चरणी करण्याचं भाग्य लाभलं. आणि त्यांच्या माध्यमातून आज आपल्या संस्थेच्या सर्व शाळांमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं आख्यान, आई भवानीचं व्याख्यान मांडण्याचं भाग्य माझ्या पदरात पडलं. म्हणून माझ्या पदरात आलेल्या भाग्याचे अर्धे भागीदार कदम सर आहेत. या महाराष्ट्राची परिस्थिती कशी होती तुम्हाला माहिती आहे? आज कॅलेंडर सगळ्यांनी बघितलं, कॅलेंडरमध्ये लाल आहे, लाल तारीख असते की आपल्याला सुट्टी असते ना? तुमच्याकडे असते का सुट्टी? आमच्याकडे असते. सुट्टी असताना सुद्धा आपण शाळेत आलोय. कंटाळून आलोय का? तुम्हाला आज शाळेत जायचा कंटाळा आला होता का? का इथे जेवण मिळणार आहे तुम्हाला? आज नाश्ता आहे, मग का आलात तुम्ही? कारण काय? बघ, शिवाजी महाराजांची जयंती आहे. जयंती तर अशी कॅलेंडरमध्ये म्हणजे रोज 365 दिवस रोज जयंती असतात. मग रोज का नाही तुम्ही शाळेत येत? कारण काय? शिवाजी महाराजांनी काय दिलं या महाराष्ट्राला, तुम्हाला आणि आम्हाला? शिवाजी महाराजांचं राज्य 350 वर्षापूर्वी निर्माण केलंय ना. शिवाजी महाराजांनी रयतेच्या मस्तकावर छत्र 350 वर्षापूर्वी धरले. 32 मानाचं सोनेरी सिंहासन 350 वर्षापूर्वी निर्माण झाले, आणि ते निस्तराभूत सुद्धा झालं ना. सिंहासन संपलं ना. आहे का सिंहासन आता? स्वराज्य संपलं ना. मग काय असं आता आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी असं काय दिलंय की आज आपण इथं सगळेजण एकत्र आलोय? याच गोष्टीचा शोध घेण्यासाठी आपण या महाराष्ट्राची परिस्थिती काय होती माहितीये? 350 वर्षापूर्वीची या बहिणीची अब्रूची लक्तर विश्वर टांगली जात होती. बाया बापड्या पाठवल्या जात होत्या. घरातला तरणा भांड पुरुष अक्षरशः गुलाम म्हणून विकला जात होता. अशी लहान सनपूर अक्षरशः ताडवावर नेऊन त्या मस्कत सारख्या देशात जाऊन विकली जात होती.
पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री मासाहेब भाऊसाहेब जिजाऊ हे सगळं खटकत होतं. मातोश्री मासाहेब जिजाऊ भाऊसाहेबांना वाटायचं हे होणाऱ्या रस्त्यावर अन्याय अत्याचार थांबले पाहिजेत, हे अन्याय अत्याचार थांबले पाहिजेत. करावं काय यासाठी मासाहेब 7व्या महिने गरोदर असताना त्या ठिकाणी गडावरच्या शिवाई देवीला साकडं घालण्यासाठी शिवाई देवीच्या समोर गेल्या आणि शिवाई देवीला साकडं घातलं. हे चंडमुंड भंडासूर खंडिणी जगदंबे दंडोदंड महाराष्ट्र रक्षिके दुर्गे पैदार उघड पैदार उघड पैदार उघड सागर बांधून या शिळी कशी लंकेची तुहळी नव खंड मृत्यू तुझी तोडी सप्त पाताळे कोणे गेली अशी तुझी कीर्ती अशी तुझी धरती अशी तुझी महती जगदंबे नवसाला भाव आणि अनाधी अंबिका भगवती बोल परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पादती उदो उदो भक्तानाचा ती करत जगदंबा नवसाला पावली. आई भवानीला आशीर्वाद दिला. साक्षात शंभू महादेवाचा अवतार शिवस्वरूप छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. घागरीतून आणि पकालीतून मासाहेबांच्या वाड्याच्या समोरून पाणी वाहायला लागलं. धोधो करणारं पाणी वाहायला लागलं. धोधो करणारं पाणी वाड्याच्या कड्याला आलं. वाड्याच्या कड्याला आलेलं पाणी गडाच्या तटबंदीला गेलं. गडाच्या तटबंदीला आलेलं पाणी गडाच्या पायथ्याला गेलं. गडाच्या पायथ्याला गेलेलं पाणी गावागावापर्यंत पोहोचलं. गावागावापर्यंत गेलेलं पाणी अखंड महाराष्ट्रात झालं. पुत्र कोणाचा झाला, पुत्र कोणाचा झाला, पुत्र जिजाऊचा झाला, पुत्र शहाजीराजाचा झाला, पुत्र महाराष्ट्रात झाला नव्हे पुत्र भारतवर्षात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जन्मदिन शिवरायांचा सोहळा मराठी अस्मितेचा असा देखणा रुबाबदार सोहळा महाराष्ट्रात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याच्या नंतर तब्बल 6 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज इथं आमच्या पुण्यात किंवा आमच्या या स्वराज्यात नाहीत. शिवाजी महाराज जेव्हा या पुण्यात आणि या स्वराज्यात आले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं होतं उद्ध्वस्त कंगाळ झालेलं पुणे धुणं निघालेलं पुणे. पण मासाहेबांनी सांगितलं होतं शिवबा पुण्याचं सोनं करायचंय, पुण्याचं सोनं करायचंय. पण मासाहेब कसं आणि मग मासाहेबांनी सांगितलं इथं पहिल्यांदा सोन्याचा नांगर धरा. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा या महाराष्ट्रात आमच्या पुण्यात ज्या पुण्याचं धुणं निघालंय तिथं सोन्याचा नांगर धरला आणि तिथे शेत जमीन नांगरली, शेती करायला सुरुवात केली. गावागावांमध्ये हाक दिली, डोंगर दऱ्यांमध्ये हाक दिली. जिथं कुणी डोंगर दऱ्यात मर्द मराठी मावळ सैनिक या बहिणींसह लपून बसले असतील त्यांना आवाहन केलं या पुण्यात या गावात राहा, शेतात जा, शेती करा. पण शेतकऱ्यानं पहिला प्रश्न विचारला मासाहेब आम्ही यावं खरं पण कुणाच्या भरवशावर. त्यावेळा मासाहेब जिजाऊंनी 11 वर्षाच्या शिवबांचा भरवसा देऊन रयतेला सांगितलं होतं शिवबा राजेंच्या भरवशावर या. आणि याच शिवबा राजेंच्या भरवशावर पुण्यात आलेली रयत 350 वर्षापूर्वी 32 मनाऱ्याच्या सोनेरी सिंहासनाचं ते देखणं रुबाबदार ऐश्वर्य संपन्न विलोरी साम्राज्य पाहायला लागली. इथं पुण्यात आल्याच्या नंतर पहिला प्रश्न होता की पुण्यात आल्याच्या नंतर आमच्याकडं बैल जोड्या कुठे आहेत, आमच्याकडे बी बियाणं कुठे आहेत, आमच्याकडे आहे काय, शेती करायची कशी आम्ही. मग मासाहेबांनी सांगितलं इथं या स्वराज्यात आल्याच्या नंतर तुम्हाला बी बियाणं देतो, बैल जोड्या देतो, तुम्हाला शेतीची अवजारं देतो. मासाहेबांनी शब्द पाळला, बी बियाणं दिली, बैल जोड्या दिल्या, शेतीची अवजारं दिली. शेतकरी आनंदी अख्खे आनंदी झाला. पुण्यात आल्याच्या नंतर तिथं शेती करायला लागला, गावात राहायला लागला आणि असा शेतकरी हवालदिलदाराने पुन्हा मासाहेबांकडे गेला. मासाहेबांना सांगता झाला मासाहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे गावात आलो, घरात राहिलो, शेतात गेलो, शेती केली. सोन्यासारख्या मोत्यासारख्या दाण्याची कच्च देखील लगडली मासाहेब. पण लहान मुलांची धडच्या धड येत आहेत, उभं पीक आडवं करतायत. अशा वेळी करावं. 14-15 वर्षाचं पोरग मासाहेबांना म्हणते मासाहेब ध्यानातच नाही राहिलं. मासाहेब म्हणतात अरे पण उद्या सकाळी आला असतात तर तुला 12 तुला सोन्याचं कडं नसतं दिलं का आम्ही. हे शब्द ऐकताच त्या बाळराजाच्या नेत्राकडे पाडवले. त्या बाळराजाने एकदा मासाहेबांकडे बघितलं आणि आपल्या अश्रूचा अभिषेक पाठीला केला. मासाहेबांनी पुन्हा त्या बाळराजाकडे बघितलं आणि विचारलं अरे काय म्हणतोयस, काय झालं. त्या 14-15 वर्षाच्या पोराने सांगितलं मासाहेब तुमचं 12 तोळं सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो, तुमचा हात पाठीवर शाबासकीचा हात पाठीवर पडावा म्हणून आलोय. मासाहेबांच्या नेत्राकडे पाडवलं. मासाहेबांना कळेल. मासाहेब विचारते झाल्याने कोण तू, कुठून आलास, काय नाव तुझं. आणि या 14-15 वर्षाच्या तज्ञ पाण पोराने सांगितलं होतं मासाहेब तानाजी माणूसराव कोकणातल्या उमरड गावचा. हाच तानाजी माणूसराव.
शिवरायांच्या संगतीनं स्वराज्याची शपथ घेईपासून रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेईपासून त्या आमच्या त्या कोंढाण्याला सिंहगड करेपर्यंत झुंजत होता, झगडत होता, लढत होता आणि मरत होता स्वराज्याच्या खाली. छत्रपतींनी काय दिलं होतं तानाजीरावांना? काय सांगितलं होतं? तानाजीरावांना काय दिलं होतं? मला आमदारकी देतो, खासदारकी देतो, विधान परिषद देतो सांगितलं होतं? काय सांगितलं होतं छत्रपतींनी? आपलं राज्य निर्माण करायचंय. काय? सर्वांचं पोटास लावणे आहे, इथं रयतेचं राज्य निर्माण करायचंय, म्हणून लढायचंय तानाजीराव आपल्याला. आता तानाजीरावांचा कोड ऐकत ना तुम्ही? हे तानाजीराव स्वतःच्या मुलाचं लग्नाचं आमंत्रण घेऊन आमच्या छत्रपती शिवरायांच्या भेटीला राजगडावर गेले. शिवरायांनी विचारलं, तानाजीराव काय काम काढलं? शिवरायांना तानाजीरावांनी सांगितलं, रायबाचं लगीन काढलं राज. तुम्ही चिंतित दिसताय. होय ताना, चिंतित आहोत, कारण हा कोंढाणा जो आहे ना, या कोंढाण्या मासलेला भगवत ध्वज मासाहेबांच्या डोळ्यात फुटतोय. मासाहेब म्हणतात हा हिरवा ध्वज उतरला पाहिजे, तिथं भगवा चढला पाहिजे, तिथं भगवा ध्वज बघायचा मासाहेबांना. मग राजा काय अडचण आहे? योगी मोहीम. अरे पण ताना स्वतःच्या मुलाचं लगीन काढलंस? नाही राजा, आधी लगीन मग माझ्या तुमच्या आमच्या मधला ताना असता तर तुमच्या आमच्या मधला ताना असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं असतं, ताना कोंढाणा घ्यायचंय. तुम्ही काय म्हणलं असतं? राजा काय येड लागले काय? आमचं चाललंय लग्नाचं, तुमचं चाललंय लढायचं. एखादा तुमच्या आमच्या सारखा ताना, आमच्या सारखा एखादा ताना हौशा असतो. म्हणला असता, तुम्ही जातो, मी जगतो, मी जगतो, मी मरतो, राजा मला द्या मोहीम. निघाला असता. राजांनी मोहीम सुद्धा दिली असती, विडा घेतला असता, घरी आला असता. हल्लीचं युग मोबाईलचं, तानानं मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला असता. राजाने स्वतःहून फोन केला असता, तानानं फोनच नसता उचलला. बरी एखाद्या वेळेला राजाने फोन केला असता, पुन्हा तानाच्या बायकोनं फोन उचलला असता, ते घरातच नाही. एखाद्या वेळेला तानाने स्वतः फोन उचलला असता, राजाला सांगितलं असतं, राजा ठरलं होतं जायचं, मोहिमेची तयारी केली होती, पण बायको घरी आल्यावर शिवाय द्यायची, नाही जमायचं. पण जिथं मरण अडवा आलं, जिथं मृत्यू अडवा आला, त्या महाराज 18 समर्थ मराठी मावळ सैनिक उभा राहिला. राजा मी जातो, मी झगडतो, मी झुलतो. राजाला ताना म्हणतो, राजा मला मोहीम द्या, मी जातो, मी झगडतो, मी मरतो, राजा मला मोहीम द्या. अहो तानाजी, तुम्ही स्वतःच्या मुलाचं लग्न काढले, तुम्हाला मोहीम नाही देता येणार? नाही राजा, हा नाही, तुम्हाला आम्हाला स्वराज्याची शपथ आहे, तुम्हाला मोहीम द्यावी लागेल. राजा म्हणताय, ताना आज बाकी दाखवतो आम्ही तुमच्या. आणि तानाजी रावांना मोहीम द्यावी लागली. आणि तो तानाजी मालुसरा त्या सिंहगडाला भेटला. यशवंतराव घोरपडे, पुन्हा सांगतो, यशवंतराव घोरपडे, घोरपडीच्या साह्याने नाही चढले तानाजीराव. यशवंतराव घोरपडे नावाच्या गिर्यारोहकाच्या साह्यानं छत्रपती शिवरायांचा मावळा तानाजीराव मालुसरे त्या डोणगिरीच्या खडकाला यंगून त्या कोंढाण्यावरती चढला. उदयभानाचं कडवं रजपूत सैन्य कापून काढलं. आणि हे कापून काढत असताना तानाजीरावांवर वार झाला. तानाजीराव पडले. तानाजीराव पडल्याच्या नंतर मराठी सैन्य घाबरलं. स्वराज्याचा शिरोमणी, स्वराज्याचा आधारस्तंभ छत्रपती शिवरायांचा लाडका ताना पडला. हे ज्या वेळेला आमच्या सैन्याला समजलं, तेव्हा सैन्य पुन्हा परत फिरायच्या मार्गावर असताना ज्या दोरखंडानं वरती चढले, त्या दोरखंडानं खाली उतरण्याचा प्रयत्न करायला लागले. ही गोष्ट आमच्या शेलार मामानं बघितली, शेलार मामानं हेरली. शेलार मामानं दोरखंड तोडले. आईचं दूध प्यायला असाल तर लढून मराल, नाही तर या डोंगरीच्या खडकावरून पडून मराल. दोरखंड तुटले. आता लढल्याशिवाय पर्याय नाही. आणि पुन्हा एकदा आवेशाने भडकलेले मराठी सैनिक पुन्हा एकदा उदयभानावर चाल करून गेलं. आणि हा उदयभान आणि उदयभानाचं अख्खं सैन्य अक्षरशः कापून काढलं. सैन्य कापून काढल्याच्या नंतर गवताची गंज पेटली. सिंहगडाच्या आमच्या कोंढाण्यावर गवताची गंज पेटलेली राजाने राजगडावर बघितली. भले पट्टे शाबाश, माझ्या तानानं मोहीम मारली, माझा ताना यशस्वी झाला. आता उद्या सकाळी पहाटे लवकर उठायचं, माझ्या तानाची भेट घ्यायची. पहारेकऱ्यांना सांगितलं, पालखी तयार करा, पालखी सजवा. कशासाठी? माझ्या तानासाठी. माझ्या तानाला या पालखीत बसून आणायचंय. स्वतः राजाची पालखी राजगडाच्या पायथ्याशी त्या माळावर, शिवापुतळाच्या माळावर सज्ज झाली. आणि स्वतः राजे आमच्या राजगडाच्या पायथ्याशी त्या तानाजीरावांची वाट बघायला सुरुवात केली. आणि सकाळ झाली आणि मग पालखी पोहोचली आमच्या सिंहगडाच्या म्हणजे कोंढाण्याच्या दिशेने.
तानाजीनं माझा तानाजी याच्यात बसवून आणा, माझ्या तानाजीला याच्यात बसवा आणि वाजत गाजत घेऊन या माझ्या तानाची पालखी. आणि पालखी निघाली त्या कोंढाण्याच्या पायथ्यावरून आमच्या राजगडाच्या दिशेनं स्वतः छत्रपती शिवाजी महाराज पाय उतार आहेत का. माझा ताना इतका मोठा पराक्रम, बलाढ्य पराक्रम करून माझ्या भेटीला येतोय. मग छत्रपती शिवाजी महाराज स्वतः वाट बघतायत. पालखी यायला सुरुवात झाली, अर्धवट पालखी आली. राजाला दम निघेना, राजा स्वतः तानाच्या भेटीला निघाले आणि राजे स्वतः तानाची भेट घेण्यासाठी पुढे सरसावले. तितक्यात पालखी समोर दिसली, राजाच्या नजरेस पडली. राजाने पालखीकडे बघितलं, भले पट्टे शाबाश, माझा ताना इतकं मोठं यश प्राप्त करून माझ्या भेटीला येतोय. आणि राजे सन पावलं टाकत तानाच्या भेटीला गेले. समोर उभे होते शेलार बाबा. ओ मामा माझा ताना कुठे आहे. मामाने एका पालखीकडे बघितलं. मामाने पालखीकडे बघितल्याच्या नंतर स्वतः राजे पुन्हा पालखीकडे सरसावले. राजे झपझप पावलं टाकत पालखीच्या दिशेने चालले. समोर उभा आमचा सूर्याजी मालुसरे, तानाजी रावांचा सख्खा भाऊ. आणि सूर्याजी, ताना कुठे आहे. राजाने आवाज देताच सूर्याजीनं पुन्हा एकदा पालखीकडे बघितलं आणि राजे पुन्हा पालखीच्या रोखाने निघाले. राजे पालखीच्या रोखाने निघाले, झपझप पावलं टाकत पालखीपर्यंत पोहोचले. भयाने पालखी थांबवली. अरे माझा ताना समोर उभा आहे, पालखी थांबलीये, माझा ताना बाहेर का बघेना माझ्याकडं. म्हणून स्वतः राजांनी पालखीचा पडदा बाजूला केला आणि पडदा बाजूला करतात राजाच्या समोर अक्षरशः सिंदूर फासलेला हनुमंत म्हणजे माझा तानाजीराव पडला होता. तानाजीरावांचा देह निश्चित निराश पडला होता. शरीरावर जागा उरली नव्हती. तिथं वार हल्ला, तिथं रक्त सांडलं नव्हतं. रक्ताची चिलकांडी उडाली होती. माणसांचे लगदे पडले होते. तानाजीराव अक्षरशः निश्चित निराश पडले होते. लाल बुद्ध दिसत होते आमच्या शेंदूर फसलेल्या हनुमंतासारखे. आणि त्या तानाजीरावांच्या शवाकडे बघितल्याने राजांचा हात आपल्या छाताडाला लागला. राजांच्या मुखातून जगदंब हात गळ्यातली कवड्याची माळ निघाली. तानाजीरावांच्या शवावर ठेवण्यात आली आणि राजांच्या मुखातून शब्द फुटले, गडाला पण मात्र गेला. आणि आजपासून त्या गडाला सिंहगड नाव द्या. आणि त्या कोंढाण्याचं नामकरण झालं सिंहगड. कारण त्याच या गडाच्या स्वराज्यात येण्यासाठी माझ्या एका सिंहाला प्राणाचं बलिदान द्यावं लागलंय. आणि असाच छत्रपती शिवराया या रयतेसाठी झुंजत सगळं लढत मरत होता. म्हणून रयत राजासाठी मरायला तयार झाली होती. आता या स्वराज्यावर सर्वात मोठं आक्रमण झालं 10 नोव्हेंबर 1659. 7.5 फूट उंचीचा तार वाकव्याचा पार वाकणारा बलाढ्य विजापूरचा सरदार निघाला. या स्वराज्यावर चाल करून विजापूरच्या बडीबेगमेच्या पायावरचा विडा उचलला आणि त्या शिवाजीला जिवंतात्वा मुर्दा पकडतो आणि तुमच्या पायावर घालतो असं म्हणून निघाला आमच्या स्वराज्यावर चाल करून. कोण होता तो. अफजल खान. त्याचा एक सिक्का आहे, त्याचा एक ठसा आहे. त्या ठशात तो असं म्हणतोय, घर अर्ज कुणाद सिपाहाला लाला फजला 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 फजल अजहर मन के कचाया वजबी आवाज आयत की अफजल अफजल. घर अर्ज कुणाद सिपाहाला लाला फजला 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 फजल अजहर मन के कचाया वजबी आवाज आयत की अफजल अफजल. म्हणजे काय कळलं. तो स्वतःच म्हणतोय. इथं तुम्ही उंचच्या उंच स्वर्गाला जर विचारलं की तर सर्वशक्तिमान असं कोण आहे, तर त्या आकाशातून आवाज येईल की अफजल अफजल. असा स्वतःच्या नावाचा डांगोरा पिटणारा अफजल खान स्वराज्यावर चाल करून आला. तिथं त्या बडीबेगमेच्या पायावरचा विडा उचलला. त्या बडीबेगमेला सांगितलं, तो शिवाजी जिवंतात्वा मुर्दा पकडतो आणि तुमच्या पायावर घालतो. बडीबेगम म्हणली, ठीक आहे, आता जायला कोण तयार नाही, तू तयार झालाय, चांगली गोष्ट आहे. कसं जाणार आहेस. सैन्य किती लागणार आहे. 12,000. किती. 12,000. अरे तो आता म्हणतोय दख्खन का चुवा सिवा आणि पकडायला 12,000 सैन्य तेवढं लागणार आहे. बरं, पर्याय नाही दिलं. आता काय लागणार आहे. हत्ती. हत्ती कशाला. आणि सह्याद्री हत्ती कुठे चालतात. हत्ती लागणार आहे. बरं बाबा घे हत्ती. हत्ती घेतले. अजून घोडी. घोडी पण लागणार आहे. घे बाबा. अजून उंट. उंट पण घेतले. अजून खजिना. खजिना पण घेतला. रसद किती वर्षाची. 3. तो आता म्हणतोय दख्खन का चुवा सिवा आणि मारायला चाललाय सैन्य. रसद किती वर्षाची. 3 वर्षाची घेऊन. असा अफजल खान.
स्वराज्यावर चाल करून आला, विजापूर सोडलं आणि आमच्या सोलापूर पर्यंत आला. आणि सोलापूरला आल्याच्या नंतर त्याला लोकांनी सांगितलं त्या तुळजापूरला शिवाजी महाराजांची देवी तुळजा भवानी आहे. आणि असं सांगितल्याच्या बरोबर तो इकडे स्वराज्यावर चाल करून न येता तुळजापूरला गेला आणि त्या तुळजापूरच्या भवानीला बाटवलं, जात्यात घालून भरडलं. अक्षरशः देवाधिकारा कोसकडं पडला. आता करावं काय? आता काही मार्ग नाही. वाटेत भेटेल त्याला चिडीत आया बहिणीची आबरूची लक्तरे विशीवर टाकत, गावं लुटत अफजल खान अक्षरशः नंगा नाच मांडत या स्वराज्यावर चाल करून आला. तुळजापूरची भवानी बाटवली, पंढरीच्या पांडुरंगाकडे निघाला. पंढरीच्या पांडुरंगाला बाटवतो की काय म्हणून बडव्याने पांडुरंगाची आणि रुक्मिणीची मूर्ती उचलली आणि लपवून ठेवली. आणि हा पंढरीचा पांडुरंग बाटवायला अफजल खान वाईच्या दिशेने सरकला. आणि वाईच्या दिशेने जेव्हा अफजल खान सरकला त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना बातमी पोहोचली, अफजल खान वाईकडे आला. ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना समजतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिलं काम केलं, मासाहेबांची भेट घेतली. मासाहेबांना जाऊन सांगितलं, मासाहेब अफजल खान आलाय, काय करावं? मासाहेबांनी सांगितलं, शिवबा जाणे आणि उसने संभाजीचे घेणे. म्हणजे तुमचे ज्येष्ठ बंधू संभाजी याला या अफजल खानानं फसवून मारलंय. या संभाजी राजांच्या मृत्यूचा बदला तुम्ही घ्या. त्या अफजल खानाचं मुंडकं मारा शिवबा. शिवबा हे मासाहेबांचे 6वे पुत्र आहेत. पहिला पुत्र संभाजी त्याला या अफजल खानानं फसवून मारलंय. मधले 4 अक्षरशः त्यावेळेला मृत्यू पावले. राहिलाय फक्त एकुलता एक मुलगा शिवाजीराजे. आणि त्या शिवाजी राजाला अफजल खान मारायला आलाय. त्यांनी पहिला पुत्र मारलाय. तरी मासाहेब काय म्हणताय? शिवबा जाणे आणि उसने संभाजींचे घेणे. तुमची आमची आई असती तर काय म्हणते असती? तुम्हाला जायला लागतं काय? माझी का काय की त्या पाठवून परत तानाजीराव काय करतायत? यसाजींना का पगार द्यायचा? त्यांना पाठवा ना. तुमची आमची आई खतरनाक बरं का. तुमची आमची आई काय म्हणते? बाळा शिवाजी व्हायचं असतं. काय बाळा? शिवाजी व्हायचं असतं. इस्तीत बसताना मधल्या शिटावर बसायचं असतं. पुन्हा कुणी टोकलं, मागणं कुणी धडकलं, आपण सुरक्षित राहायचं असतं. बाळा शिवाजी व्हायचं असतं. काय म्हणते आई? बाळा शिवाजी व्हायचं असतं. इतकी खतरनाक आहेत ना आजकालची पोरं. पण ती पोरं एवढी हुशार आहेत ना. आई म्हणते का बाळा शिवाजी व्हायचं असतं, उन्हात जायचं नसतं, पावसात भिजायचं नसतं, घरात बसून कार्टून नेटवर्क बघायचं असतं. बाळा शिवाजी व्हायचं असतं. हल्लीची पोरं इतकी हुशार, 2-2 वर्षाची पोरं मोबाईल वापरतात आहे ना. आम्ही एक खेळ खेळायचो सगळ्या शाळांमध्ये. शिवसंस्कार नावाचा उपक्रम चालवला. 36 शाळांमध्ये व्याख्याने केली. आणि 36 शाळांमध्ये व्याख्याने केल्याच्या नंतर मला हाऊस चर्चा करायची विद्यार्थ्यांची. मी असंच चर्चा करत होतो. तसं एका विद्यार्थ्याला विचारलं, म्हणलं मला सांगा तुमच्या लेखी सर्वश्रेष्ठ मैत्री कुणाची? तुमच्या लेखी सर्वश्रेष्ठ मैत्री कुणाची? तुम्हाला काय वाटतं रे? तुमच्या लेखी सर्वश्रेष्ठ मैत्री कुणाची? तुमच्याकडे मैत्री करतात की नाही? मग सर्वश्रेष्ठ मैत्री कुणी केली तुमच्या लेखी? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? द्या की एखाद्याने उत्तर. मला 8वीच्या पोराने उत्तर दिलं होतं. पुन्हा तुम्हाला काय वाटतं? एखादं उदाहरण द्या. न लाजता द्या. मी तुमचं उदाहरण बाहेर नाही सांगणार. सांगा. नाही? कृष्ण सुदामा नाव ऐकलंय? होती सर्वश्रेष्ठ मैत्री? सांगू शकता ना तुम्ही? बोलत जा रे, म्हणजे मला पण झोप नाही येणार. तुम्हाला झोप येते मला माहिती. सकाळी लवकर उठून आलेत ना पोरं. तुमच्या लेखी सर्वश्रेष्ठ मैत्री कुणाची असा मी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मला एका शाळेतून 8वीच्या पोराचं उत्तर आलं, दादा सर्वश्रेष्ठ मैत्री काय विचारताय? सर्वश्रेष्ठ मैत्री केली सैराट मधल्या पार्श्वना आणि लंगड्याला. महाराष्ट्रात सैराट आला. लोकांना आम्हाला गैरच समजायला लागले. अख्ख्या महाराष्ट्राचा झिंगाट झाला. तुम्ही बघितलं सैराट? सगळ्याच बघितलं? बरं मी तुम्हाला 3 प्रश्न विचारू. आपल्याकडे वेळ कमी आहे. मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं की 1 लाख रुपये देणार. किती? 1. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं की 2 लाख देणार. किती? 2. 1 आणि 2 झाले किती? तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं की 3 लाख देणार. किती? तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर चुकलं की तुम्ही मला 3 लाख द्यायचे.
हे पैसे घेऊन आले बॅग भरले पैसे नाही, आपण कुठं बोलतच नाही. विचारायचा प्रश्न सैराट बघितला सगळ्यांनी? या महाराष्ट्रात एक 5-7 वर्षापूर्वी सैराट नावाचा चित्रपट आला. त्या चित्रपटामध्ये एक हिरो आहे पोरगा, त्याचं नाव काय? वर्षा. नाम लगा नहीं. वर्षा फिट लॉक किया जाए, 1 लाख रुपये जिंकले बाबा तुम्ही. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं द्यायचं तडकन. या चित्रपटामध्ये एक हिरोईन आहे, तिचं नाव काय? काय? परफेक्ट. 2 प्रश्नाची उत्तर बरोबर दिली तर 3 लाख रुपयाचा धनादेश लिहून घ्या. आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे, नाही दिलं तर पैसे मला द्यायचे. या महाराष्ट्रात 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. बरोबर? चुकलं नाही ना काही? या बुधभूषणाची सुरुवात कोणत्या श्लोकाने झाली? सोडून द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. पण आज परिस्थिती महाराष्ट्राची ही आहे. आमची आई म्हणते काय, बाळा शिवाजी व्हायचं असतं, बाळा शिवाजी व्हायचं असतं. घरातून बाहेर गेल्यानंतर सॅनिटायझर मास्क लावायचा असतो. बाळा शिवाजी व्हायचं असतं. हल्लीची पोरं हुशार, हल्लीची पोरं काय सांगतात, आई अगं शिवाजी असं होता येत नसतं, बाबा असं शिवाजी होता येत नसतं, त्यासाठी बापानं शहाजी आणि आईने जिजाऊ व्हायचं असतं. हे आव्हान कुणी स्वीकारलं पाहिजे? आमच्या घरातील लहान बहिणीने स्वीकारलं पाहिजे. हे आव्हान 350 वर्षापूर्वी माझ्या मासाहेब जिजाऊंनी पेललं होतं. जिजाऊंनी शिवबाला सांगितलं होतं, शिवबा जाणे आणि उसने संभाजीराजांचे घेणे. शिवबाराजे निघाले, राजगडावर प्रतापगडावर आले. प्रतापगडावर आल्याच्या नंतर राजांचे वकील कृष्णाजी भास्कर, राजांचे वकील गोपीनाथपंत बोकील यांना राजाने सांगितलं, गोपीनाथपंत तुम्ही काही खोटं बोला, तुम्हाला अक्षरशः पाऱ्या ठिकाणी आपण प्रायश्चित्त देऊ, पण तो अफजल खान जो वाईमध्ये आलाय तो हा पार घाट चढून, रडतुंडीचा घाट चढून वरती आला पाहिजे. आणि पंताजी गोपीनाथ बोकील यांनी मोहीम फत्ते केली आणि जो अफजल खान 12,000 सैन्य घेऊन आला होता, वाईमध्ये थांबला होता, तो 12,000 सैन्य घेऊन अफजल खान पार घाट चढायला सुरुवात केली. पण पार घाटाचं नाव काय आहे? रडतुंडीचा घाट, अश्रुमुखीचा घाट. म्हणजे तो घाट चढताना तोंड रडतं, तोंडातून अश्रू, डोळ्यातून अश्रू येतात. तो घाट चढत असताना 12,000 सैन्य असलेला अफजल खान फक्त 1,000 सैन्य घेऊन वरती चढला. किती? 1,000 सैन्य घेऊन जेव्हा अफजल खान पार घाटापर्यंत आला, त्यावेळा छत्रपती शिवरायांचा दुसरा निरोप गेला, 1,000 सैन्यानिशी आम्ही काय तुमच्या भेटीला येणार, आम्ही तुम्हाला घाबरलो. राजांचे वकील गोपीनाथपंत बोकील पुन्हा अफजल खानाकडे गेले. अफजल खानांना सांगितलं की राजे घाबरलेत, राजे काय यायला तयार नाहीत. आता त्यांची इच्छा काय? त्यांची इच्छा एक आहे, तुम्ही 10 माणसं घेऊन या, आम्ही 10 माणसं घेऊन येऊ आणि जरीच्या टेंब्यावर आपली भेट होईल. तुम्ही सशस्त्र, आम्ही सशस्त्र, भेटीचे नियम ठरले. अफजल खानाला सांगितले. अफजल खानाला पटलं. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अफजल खानाचा वकील आणि गोपीनाथपंत बोकील हे राजांचे वकील यांच्यामध्ये ठरल्याप्रमाणे प्रत्येक भेटीचे नियम ठरले आणि भेटीचे नियम ठरल्याच्या नंतर जरीच्या टेंब्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शामियाना उभारला आणि त्या शामियान्यामध्ये अफजल खानाने येऊन राजांना भेट द्यायची. भेटीच्या वेळीचा प्रसंग असा आहे की भेटीमध्ये अफजल खान शामियान्यात असणार आहे, अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर हा शामियान्याच्या बाहेर असणार आहे. त्याचबरोबर अफजल खानाचे 10 अंगरक्षक एका बाणाच्या टोकावर, म्हणजे एक बाण मारल्याच्या नंतर जितका लांब जाईल तितक्या अंतरावर असणार आहेत. परिस्थिती सारखीच राजांची असणार आहे. राजे शामियान्यात असणार आहेत, राजांचे वकील शामियान्याच्या बाहेर असणार आहेत, 10 लोक त्या एका बाणाच्या टोकावर असणार आहेत. ठरल्याप्रमाणे राजाने भेटीची वेळ ठरवली 2:15ची. वार होता गुरुवार, मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी होती, वार गुरुवार होता, भेटीची वेळ 2ची होती. 10 नोव्हेंबर 1659 चा दिवस होता आणि राजे प्रतापगडावरून त्या अफजल खानाच्या भेटीला निघाले. अक्षरशः दमून भागून अफजल खान त्या जरीच्या टेंब्यावर येऊन पोहोचला, शामियान्यात आला आणि शामियान्यात आल्याच्या नंतर शामियाना बघतच बसला. का? राजाने तिथं निर्माण केलं होतं उच्ची वस्त्र, उच्ची मध्य, उच्ची वस्त्र, उच्ची मध्य, हिरे मोती मानक, बघावं आणि बघतच राहावं इतका सुंदर देखणा असा शामियाना राजाने तयार केला होता. तो आमच्या या प्रतापगडच्या पायथ्याशी का तयार केला होता? कारण त्या अफजल खानाला भुरळ पडली पाहिजे, आपण आलोय कशाला.
त्या अफजल खानाने जेव्हा सगळं बघितलं ना तेव्हा त्या अफजल खानाला प्रश्न पडला, आता शिवाजीला मारायचं सोडा, हे सगळं आपलं होणार आहे, हे सगळं मला मिळणार आहे, हे ऐश्वर्य संपन्न विरोधी साम्राज्य माझं होणार आहे. वेडा किसा झाला अफजल खान, विसरला आलोय कशाला. एखाद्या वेळेला एखादी आवडती व्यक्ती समोरून गेल्यानंतर आपलंही तसंच होतं ना. त्यात परत ती असली का विशेष थांबला. असं झाला अफजल खानाला भरळ पडली, आपण आलोय कशाला. इतक्यात राजे 12:15 वाजता गडावर उतरले. राजे 12:15 वाजता गडावर उतरत असताना राजाच्या सोबत 10 अंगरक्षक आहेत. 10 अंगरक्षकांपैकी राजांच्या सोबत राजांचा अतिशय जवळचा मित्र आहे, त्याचं नाव काय आहे, जीवा. जीवा महाले कुठल्या समाजाचा आहे, न्हावी समाजाचा. राजे अर्धाकडे उतरून आल्याच्या नंतर जीवा महालेला प्रश्न करतात, जीवा कात्री आहे का. कारण जीवा न्हावी समाजाचा आहे. जीवा कात्री आहे का. आता त्या जीवा महालेला कळलं, तलवार घेतलेली आहे, वाहन लपवलेली आहे, बिछवा घेतलेला आहे, आता कात्री कशाला, पुन्हा आरोळी आली. जीवा कात्री आहे का. राजा आहे की, एक काम करा, कात्री काढा, आमची दाढी इतकी बारीक करा की त्या अफजल खानाच्या हातात नाही आली पाहिजे, इतकी बारीक करा. थर्ड, राजांची दाढी बारीक झाली. राजाचं सूक्ष्म नियोजन बघा. जर त्या अफजल खानाने दाढी धरली हातात ना तर काही करता येणार नाही, म्हणून दाढी बारीक केली पाहिजे. आणि राजाने दाढी बारीक केली. राजाच्या सोबत 10 अंगरक्षक, राजांचे वकील, आणि राजे शामियान्यापर्यंत पोहोचले. शामियान्यापर्यंत राजे पोहोचता सांगितलं होतं एकच, 10च्या 10 अंगरक्षकांनी एक करायचं. एकदा तोफेचा आवाज झाला, मी शामियान्याच्या बाहेर येऊ अगर न येऊ, एकदा तोफेचा आवाज झाला की 10च्या 10 अंगरक्षकांनी चोरदिंडी जवळ येऊन भेटायचंय. ठरल्याप्रमाणे 10 अंगरक्षक एका मानाच्या टोकावर उभे राहिले. राजे शामियान्यापर्यंत पोहोचले. राजे शामियान्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर राजांचे वकील, इकडे आमचे गोपीनाथ पंत वकील, ते शामियान्याच्या बाहेर उभे राहिले. आणि राजांना समोर बघताच अफजल खान कणाला, काय युवराजाजी डर गए. आता राजे म्हणले, तुम्हाला काय भ्यावे तर रघुनंदनास भ्यावे. आता रघुनंदन त्या दोन पायाच्या 32 जाताच्या बोकडाला काय घालणार. तो म्हणतो, आओ शिवाजी राजे, हमारे गले लग जाओ. ठरल्याप्रमाणे राजे छत्रपती शिवाजी महाराज त्या शामियान्यामध्ये अफजल खानाच्या भेटीला गेले. अफजल खानाच्या भेटीला गेल्याच्या नंतर राजांनी अफजल खानाला मिठी मारली. आणि मिठी मारल्याच्या नंतर डाव्या कुशीतून उजव्या कुशीत, उजव्या कुशीतून डाव्या कुशीत, डाव्या कुशीतून उजव्या कुशीत, उजव्या कुशीतून डाव्या कुशीत करत असताना राजांना भाऊवरचा दाब वाढलेला दिसला. राजांना भाऊवरचा दाब वाढलेला दिसला. राजांना वाटलं खान खानदारी करतोय, खानाने काहीतरी धोका केला. इतक्यात खानाची कट्या राजांचा अंगर कपाटात निसटली. पण राजाने चिंतत घातलं होतं, खानाचा वार गेला होता आणि गडबडला होता. इतक्यात राजे पुन्हा निसटले. राजे म्हणजे वायुदान निघून स्वतःची सुटका करून घेतात. स्वतःची सुटका राजाने करून घेतली. तर होते न होते तोच राजाने विश्वास टाकला, खानाच्या पोटात ढकलला आणि खानाच्या सर्वच्या सर्व नुडास बाहेर काढले. आकडे बाहेर काढले. ला करत खान कोसळला. इकडनं सय्यद बडा सय्यद नावाचा त्या खानाचा अंगरक्षक घेऊन आला. वार राजाच्या मस्तकावर करणार काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. पण त्याच्या आधी कृष्णाजी भास्कर वार राजानं करता झाला. राजे उलटले, कृष्णाजी भास्कर थांबवला. कृष्णाजी भास्कर थांबतो. तितक्यात राजाने त्या कृष्णाजी भास्करला सांगितलं, ब्रह्मात्याचे माता कमी करणार नाही, आम्हाला महासाहेबांची आण आहे, कृष्णाजी आपण निघा. पण कृष्णाजी ऐकायला तयार नाही. कृष्णाजी ऐकेना. मग राजे उलटले, कृष्णाजी भास्कर बनवला. वार राजाच्या मस्तकावर निसरटा झाला. पण राजे थांबले नाहीत, राजे बेदरले नाही. तो जीवा तो तिकडला बडा सय्यद धावतोय. राजाच्या मस्तकावर करतोय की काय. आता सह्याद्रीचा हा नरसिंह संपतोय की काय. या स्वराज्याचा आधारस्तंभ संपतोय की काय. या स्वराज्याचा नरसिंह गोकुळीचा श्रीकृष्ण, स्वराज्याचा धनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वार होतोय की काय. होत्या क्षणात होत्याचं नव्हतं होतं की काय. स्वराज्याचा नरसिंह संपतोय की काय. स्वराज्य निष्प्रणाम होतोय की काय. वाराजाच्या मस्तकावर होतोय की काय. इतक्यात वार धावला. सय्यद बडा धावला. वाराजाच्या मस्तकावर करता झाला. राजे उलटले आणि तिकडे बडा सय्यद धावत असताना जीवा महाराज धावला. त्या बडा सय्यदचा हात वरच्या वरवला. इतिहास घडला. होता जीवा म्हणून वाचला. हरे रंग का सपना पाले आया था अफजल माटी में. हरे रंग का सपना पाले आया था अफजल माटी में. छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसकी छाती में. यहाँ लाकर अफजल खान तिथं कोसळला, पडला. राजे उलटले, तोफांचे आवाज झाले आणि राजे धडक निघाले ते आमच्या त्या चोर दरवाजाच्या दिशेनं. आणि राजाने सांगितल्याप्रमाणे 1 2 3 4 5 6 7 8 9 9 संघर्षक पोहोचले. धावा कोण राहिला, नजर झाली, शोधाशोध झाली. धावा कोण तितक्या थापा टाकत संभाजी गावजी आला. संभाजी गावजी आल्याच्या नंतर राजे कडाडले. संभाजी कुठे होतास, कुठे गेला होतास, गावशी गेलास. संभाजी गावजीने राजाला उत्तर दिलं, राजा
राजानं उत्तर दिलं, राजा तुम्ही त्या अफजल खानाच्या पोटात बिछवा ढकलला खरा, पण मला वाटलं मरतय की नाही. हात वर करत राजाने सांगितलं, हे बघा राजा त्याचा मुलकच का म्हणाले, अरे संभाजी त्या अफजल खानाच्या पोटात तो बिछवा ढकलताना त्याला जगरी विष लावलं होतं. असं न तसा तो अफजल खान मरणारच होता, पण त्या अफजल खानाचं मुलकं मारताना तुझं मस्त जर कोणी मारलं असतं तर या शिवाजीने या संभाजीच्या आईला काय उत्तर दिलं असतं. असा रयतेचा वाळी कणवाळी, रयतेसाठी झगडणारा, रयतेसाठी मरणारा राजा रयतेसाठी झुंजत होता, म्हणून रयत राजासाठी मरायला तयार झाली होती. अफजल खान मारला. अफजल खान मारल्याच्या नंतर अफजल खानाचं मुंडकं राजगडाच्या दिशेने पाठवलं. का? महासाहेबांचा आदेश होता, शिवबा जाणे आणि उसने संभाजींचे घेणे. तुमचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे याला या अफजल खानाने मारलंय ना, त्या अफजल खानाचा मुंडकं, त्या अफजल खानाचं मुंडकं महासाहेबांना दाखवा. त्या अफजल खानाला या शिवाजीने संपवलंय ते. आणि मग राजाने दाखवलं 2 मिनिटात दहशतवाद कसा संपवायचा. आला होता बडी मोठी फौज घेऊन, आधी आदिलशहाच्या पायावरचा, त्या बेगमेच्या पायावरचा विडा उचलून हिंदुत्वाच्या त्या नरसिंहाला भगव्या ध्वजाला संपविण्यासाठी. पण या भगव्या ध्वजानं या उन्मंत झालेल्या हत्तीचा अक्षरशः गंड म्हणतात ना आपण, ते गंड स्थळावर भेद घेतला आणि अफजल खान पाडला. अफजल खान पाडल्याच्या नंतर पुढं पार्टी एखाद्या दुसरं बकरं प्रतापगडच्या भवानीला जाऊ द्या, महाबळेश्वर सारख्या थंड हवाच्या ठिकाणी एखाद्या वेळेला अजिबात नाही. अफजल खान मारल्याच्या नंतर तब्बल 18 दिवसात राजाने पन्हाळगड गाठलाय. 200 होणाचा प्रदेश महाराजांनी काबीज केलाय. 200 होणाचा प्रदेश राजाने काबीज करून राजे पन्हाळगडच्या वेड्यात अडकले. मग पुन्हा सिद्धी जोहरचा वेढा आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सिद्धी जोहरला तिथं वेढा दिलाय. तिथून राजे निष्ठून पुन्हा विशाळगडाच्या दिशेने गेले. या सगळ्या गोष्टीमध्ये 2.25 वर्ष झाली. या कालखंडामध्ये छत्रपती शिवरायांच्या सर्वात मोठ्या थोरल्या राणीसाहेब म्हणजे सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालंय. राजांचा छावा म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज यांचं वय फक्त 2.25 वर्षाचं आहे. 2.25 वर्षाच्या बाळाला माहित नाही माझा बाप कसा लढतोय, माझा बाप कसा झगडतोय, माझा बाप कुठं झुंजतोय. राजाला एक क्षण सुद्धा वाटलं नसेल का माझ्या घरच्यांची जाऊन भेट घ्यावी. राजाला एका क्षणासाठी वाटलं नसेल का मला एक दिवशी राजगडावर जाऊन आलं पाहिजे, मला महासाहेबांना भेटलं पाहिजे, मला शंभूराजांना भेटलं पाहिजे. पण सगळं त्यागून छत्रपती शिवाजी महाराज या रयतेच्या मस्तकावर 32 मानाचं सोनेरी सिंहासन साकार करण्यासाठी, छत्र चामर धरण्यासाठी या स्वराज्याच्या ठाई आणि धर्मरक्षणापायी झुंजत होते, झगडत होते आणि मरत होते. म्हणून छत्रपती शिवरायांचा हा जयंती आज देखील महाराष्ट्रात साजरा केला जातो. आज तुमच्या आमची परिस्थिती खूप वाईट असती. कवी भूषणाने सांगितलंय, काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद बसती थी, अगर सिवाज न होते तो सुन्नते सबकी होती थी, तो सबकी सुन्नते सबकी होती थी. ही परिस्थिती तुमच्या आमच्या ओढावली असती. पण दुर्दैव तुमचं आमचं आहे की आजही आमच्या सरकारला कळलेलं नाही की छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्रातील महत्व काय आहे. तुम्हाला किती शिकवले जातं छत्रपती शिवाजी महाराज, किती माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्याला शिवाजी महाराज किती माहिती असतात, अफजल खानाच्या पोटापासून शाहिस्ते खानाच्या पोटापर्यंत. त्याच्या पलीकडे काय माहिती आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज. आपल्याला काय शिकवलं जातं, आपल्याला शिकवतात इंग्लंडचे चहाचे मळे आणि आमचे उसाचे मळे. त्याचं काय आम्हाला काय शिकवलं जातं, फ्रेंच राज्यक्रांती. आणि आमच्या राज्यक्रांतीचं काय आम्हाला काय शिकवलं जातं. आज आम्हाला शिकवलं जातं आमच्या जगाचा इतिहास, आम्हाला शिकवलं जातो बाबर, आम्हाला शिकवलं जातो हुमायून. काय करायचं त्यांचं. इथं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत आम्हाला शिकवला जाणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्राला पुन्हा एकदा ऐश्वर्य संपन्न विरोधी साम्राज्य निर्माण होणार. रायगडावर किती जण गेले, म्हणजे सगळेच गेलेत म्हणा. रायगडावर गेल्याच्यानंतर रायगड कुणी बांधला माहितीये, कुणी रायगड कुणी बांधलाय. शिवाजी महाराजांनी याचं उत्तर देऊ नका. रायगडाचा अभियंता कोणी माहितीये का, हिरोजी इंदलकर. बरोबर, त्या हिरोजी इंदलकरांचं नाव आहे रायगडावर. माहितीये तुम्हाला कुठे आहे, समाधीच्या समोर. समाधीच्या समोर जी कमानी आहे त्या कमानीच्या पायरीवर नाव आहे.
बरोबर ना? त्याच्याच उजव्या बाजूला, डाव्या बाजूला माफ करा, ते शिलालेख लिहिलाय मोठा, वाचलाय की तुम्ही? प्रयत्न तरी केलाय? तो शिलालेख काय माहितीये? प्रासादो जगदीश्वर से जगता मानंद तो ज्ञेय ध्येय श्रीमद छत्रपती शिवसिंहपदे सिंहासने तिष्ठत शाके शन्यो बाणभूमी गणनाथानंद संवत्सरे ज्योतिराज मुहूर्त कीर्ती मैते शुक्ले सार्वतितो वापी कूप तडाक राजरम क्षीर हरणे वणे मुतिको स्तंभे कुंभी ग्रहे नरेंद्र सदनी रमी विहितो श्रीमंत राय गिरो गिराम विषय योजना निर्मितो यावश्चंद्र दिवाकरो विलेस्तस्तावस्य मधुमतो. म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य ग्रह तारे आहे तोपर्यंत रायगडाचं ऐश्वर्य संपन्न गृहस्थी साम्राज्य तसंच टिकून राहिलं पाहिजे. आहे का तसंच? आहे का? आता रायगडावर दिसतं का काही? रायगडावर गेल्यावर काय दिसतं? रायगडावर दिसतं साम्राज्य, दिसतं 32 माळाचं सोनेरी सिंहासन, दिसतात मोठी मोठी विहिरी तलाव दिसतात. मग हे कुठे गेलं वैभव? हे वैभव पुन्हा पुन्हा जर निर्माण करायचं असेल ना तर तुमच्या आमच्या अंतकरणात छत्रपती शिवाजी महाराज निमले पाहिजे. छत्रपती शिवरायांनी तो इतिहास घडवला, तो इतिहास तुम्ही आम्ही घडवू शकत नाही, पण तो इतिहास जतन करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाणी अडवा पाणी जिरवा कशी मोहीम राबवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडासारख्या एवढ्या उंच ठिकाणी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रायगड बांधला ना तेव्हा रायगडाच्या पिण्याच्या पाण्याची कॅपॅसिटी किती माहिती तुम्हाला? 12 कोटी लिटर. किती? महाराष्ट्रात सर्वात मोठा दुष्काळ पडला 76 साली, बरोबर सर? या 3 वर्षाच्या काळात रायगडावर लोकांनी पाणी आणलं. इतकं अफाट पाणी रायगडावर आहे. मग हे मृग विज्ञान आम्हाला कधी शिकवणार आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी इतक्या उंचीवर इतका खडक कुठून तयार केला हे कुठं कधी आपल्याला शिकवणार आहे? हे आज तुम्हाला आम्हाला शिकण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजन कौशल्य काय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं दुर्ग विज्ञान काय हे तुम्हाला आम्हाला शिकण्याची गरज आहे. आता मॅनेजमेंटच्या मुलांना सुद्धा द टाइमलेस मॅनेजमेंट टेक्निक्स ऑफ शिवाजी महाराज या नावाचा कन्सेप्ट शिकवला जातो. म्हणजे टाइमलेस मॅनेजमेंट टेक्निक्स कशा वापरल्या जातात हे बाहेरची लोक आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतायत. पण आज दुर्दैव तुमचं आमचं की भारतात सीबीएसई पॅटर्न मध्ये छत्रपती शिवाजी महाराज फक्त 11 ओळीमध्ये आहेत. किती? 11 ओळीमध्ये. मग आता तुम्हाला हे ज्ञान मिळणार कुठून आहे? छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला सांगणार कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला जर ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्हाला एकमेव साधन, एकमेव संपत्ती सर्वात मोठी ती आहे म्हणजे ते पुस्तक. पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि जे मस्तक सुधारलेलं असतं ना ते पुन्हा पुढे नतमस्तक होत नाही. हे प्रत्येकाने धैर्य, हे प्रत्येकाने आपल्या अंतःकरणामध्ये बिंबवून घ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये बिंबवा. बराच वेळ बोलतोय, खरं तर वेळच आहे आपल्याला. मला असं वाटतं काय, मला पुढचा 10:30चा कार्यक्रम आहे. आता मला अजून खूप बोलायचं होतं आणि मी खूप बोललो असतो, कारण या संस्थेत माझं एक वेगळं नातं आहे. कदम सरांनी कधी फोन करावा आणि मी हजर राहावं असा एक नियम आहे आपला या संस्थेचा. पण आता कार्यक्रमाला वेळेचं बंधन आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी बराच वेळ न घेता तुम्हा सर्वांकडे सिद्धी चाणक्याची बुद्धी, कर्वाचं नाम, भीष्माचं वचन, रामाची मर्यादा, हनुमंताची ताकद, महाराष्ट्राचे आराध्य राजे शिवाजी छत्रपती यांची न्यायप्रता तुमच्या अंगी यावी आणि तुमच्या मुखून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष ऐकायचा आहे. जयघोष कसा पाहिजे माहितीये ना? कसा? दिल्लीचं तख्त हललं पाहिजे, हळहळलं पाहिजे, भेदरलं पाहिजे, घाबरलं पाहिजे असा जयघोष पाहिजे आपल्याला. बरोबर? अखंड लक्ष्मण दुर्ग राजकाळ श्रीरंग महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. दिल्लीचं तख्त हळहळलं नाही, भेदरलं पण नाही, घाबरलं पण नाही. छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की वंदे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भद्र शंभो. वंदे मातरम.